कथा आहे एका अशा लावणी सम्राज्ञीची जिनं खानदेशावरती तब्बल 40 वर्ष राज्य केलं होतं. महाराष्ट्रभर आपल्या आवाजानं, आपल्या अदाकारीनं रसिकांना वेड लावलेलं होतं आणि त्या लावणी सम्राज्ञी आहेत गुलाबबाई संगमनेरकर. म्हणजे नगर जिल्हा आहे त्या ठिकाणचं संगमनेर आहे आणि त्या भागामध्ये राहणारा हा परिवार होता किंवा यांचं ते मूळ आहे. आता असं सांगितलं जातं की त्यांचं आडनाव थोरात आहे आणि थोरात हे कलावंत घराणं त्या भागात राहत होतं आणि त्या घराण्यातील शांताबाई या नृत्यांगना होत्या. तमाशामध्ये काम करत होत्या. स्वतःची त्यांची संगीत पार्टी होती. आता या शांताबाई ज्या आहेत त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या पतींचं नाव माध्यमामधून आलेलं आहे, पण काही ठिकाणी मला ते तफावत नावात आढळली आणि त्यामुळे मग मी कन्फ्यूज झालो. त्यामुळे मी ते नाव इथं दिलेलं नाही. पण पती आणि शांताबाई पत्नी यांचा संसार सुरू झालेला होता. दोघंही कलाकार होते, कलेचे भोक्ते होते आणि अशा कलाकार कुटुंबामध्ये 1933 मध्ये गुलाबबाई यांचा जन्म झाला होता. अर्थातच कलेचं बाळकडू यांना घरातनं मिळालेलं होतं आणि शांताबाई ज्या आहेत त्या आपल्या लहान मुलीबरोबर ती कला सादर करायच्या. आता अ, ही मुलगी जी आहे, गुलाबबाई ज्या आहेत, त्या लहान असताना त्यांची आई शांताबाई दगडू साळी यांचा एक तमाशाचा फड होता. त्या तमाशाच्या फडामध्ये काम करत होत्या आणि हा फड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असायचा. आता जिथं आई असायची तिथं गुलाबबाई असायच्या आणि आईबरोबरच ती लहान मुलगी सुद्धा फिरायची. अशा पद्धतीनं अगदी जन्माला आल्यापासूनचा हा प्रवास सुरू झालेला होता आणि तमाशा बघत बघतच किंवा ते डान्स, नृत्य वगैरे सगळं पाहत, लावण्या पाहतच यांचं बालपण चाललेलं होतं आणि त्या वाढत होत्या. आता त्यांचं वय साधारणपणे 7 वर्षाचं झालं होतं आणि आईच्या मनामध्ये विचार आला, की पोरीला तमाशाच्या फडामध्ये ठेवायला नको, तर त्यापेक्षा तिला संगीत बारीमध्ये टाकूया. तिथं तिला चांगल्या पद्धतीनं शिकता येईल. कारण तमाशाच्या फडामध्ये प्रचंड मोठा गोंधळ असायचा, गडबड असायची, पोरीला शिकता येत नव्हतं आणि त्यामुळे मग त्या आईनं वयाच्या फक्त 7व्या वर्षी संगमनेर जवळचं जे बेलापूर आहे, त्या ठिकाणी सरूबाई, ताराबाई बेलापूरकर यांची पार्टी होती. त्या पार्टीमध्ये या छोट्या मुलीला नेलं आणि आईनं त्यांना विनंती केली, की आमच्या पोरीला तुमच्या पार्टीमध्ये ठेवा आणि तिला नाचायला, गायला शिकवा. आणि त्यावेळेस मग त्या सरूबाई ज्या आहेत त्यांनी सांगितलं, की आम्ही पोरीला ठेवून घेतो. पण 20 वर्षाचा करार करावा लागेल. म्हणजे 20 वर्ष मुलीला आमच्याकडे ठेवावं लागेल. कारण आम्ही तुम्हाला शिकवणार आणि नंतर ती शिकल्यानंतर आम्हाला सोडून जाणार. मग आमच्या शिकवण्याचा उपयोग काय? आणि त्यामुळे करार केला पाहिजे. पण करार करणं काही शक्य नव्हतं. कारण 20 वर्ष त्या मुलीला म्हणजे 7 आणि 20 वर्ष 27 वर्ष त्या मुलीला त्यांच्याकडे ठेवायचं हे काही शक्य नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांचं ते करार होण्याआधीच मोडून गेला होता. आता त्यानंतर यांचा फड आला होता पुण्याला. पुण्याला आल्यानंतर पुण्यामधलं जे आर्यभूषण थिएटर आहे, त्या ठिकाणी तमाशा फडाचे मालक त्यांचं नाव आहे अहमद शेठ तांबे. तर यांना या आईनं विनंती केली, की माझ्या मुलीला लावण्या वगैरे शिकवायच्यात, गाणं गाणं वगैरे शिकवायचंय. तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी सजेस्ट करा. आता त्यावेळेस त्याच ठिकाणी सुगंधाबाई सिन्नरकर यांचं अ, फड आलेला होता, यांची बारी आलेली होती आणि त्यावेळेस मग त्या मुलीला गुलाबबाईला सुगंधाबाई सिन्नरकर यांच्याकडे ठेवण्यात आलं होतं आणि मग दिवसभर गुलाबबाई ज्या आहेत त्या शिक्षण घ्यायच्या आणि रात्री प्रॅक्टिस म्हणून बोर्डावरती पण नाचायच्या. आता 7 वर्षाची मुलगी, 8 वर्षाची, 9 वर्षाची अशी अशी वाढत चाललेली आहे. आता या पार्टीला लाला गंगावणे हे तबलजी होते, तबला वाजवायला होते आणि ते तबलजी या मुलीला म्हणजे गुलाबबाईंना अत्यंत प्रेमानं आणि अत्यंत जीव लावून शिकवत होते आणि साधारणपणे 2-3 महिने त्यांच्याकडे त्या शिकल्या आणि नंतर शांताबाई यांचा फड नाशिकला आला आणि नाशिकला आल्यानंतर त्या ठिकाणी वनुबाई शिर्डीकर यांची संगीत बारी होती. त्या संगीत बारीमध्ये गुलाबबाईंना जवळ-जवळ 1.5-2 वर्ष ठेवण्यात आलेलं होतं आणि या काळामध्ये त्या संगीत बारीमध्ये भांडी घासणं, धुणी धुणं, कपडे धुणं वगैरे, वगैरे, वगैरे असं सगळं चाललेलं होतं. म्हणजे नाच गाणं सोडून म्हणजे त्या ज्या महिला डान्स करून येतील तर त्यांच्या पायातलं घुंगरं वगैरे काढणं, त्यांचं सेवा करणं, मसाज करणं, हातपाय दाबणं वगैरे अशा पद्धतीची कामं करायला लावली. लावणी सोडून बाकी सगळं करायला लावलं होतं आणि अशी माहिती स्वतः गुलाबबाईंनी एका मुलाखतीमध्ये दिलेली होती. पण तरीसुद्धा त्यांनी नाच-गाण्याची प्रॅक्टिस सुरू ठेवलेली होती आणि विचार करा, की ज्यावेळेस अशा पद्धतीनं डान्स व्हायचा, प्रॅक्टिस व्हायची, त्यावेळेस या छोट्याशा मुलीला तिथल्या ज्या डान्स करणाऱ्या महिला आहेत, त्या येऊन देत नसायच्या. तिला दूर ठेवायच्या,
की हिनं ते शिकायला नको. तरी सुद्धा गुलाबबाई हे स्टेजवरती पाहायच्या आणि नकळत त्या सगळ्या गोष्टी कळतातच, दिसतातच आणि त्याच्यातनं त्या शिकत होत्या एखाद्या एकलव्याप्रमाणे. आणि अशा पद्धतीनं 1.5-2 वर्ष त्यांच्याकडे राहिल्या. त्यांना प्रचंड शिकायला मिळालं आणि ज्यावेळेस ती व्यक्ती अडचणीमध्ये असते, प्रॉब्लेममध्ये असते, दुःखामध्ये असते, त्रासामध्ये असते, त्यावेळेस त्याला जे काही ज्ञान घेण्याची इच्छा असते, ती जर वाढत राहिली, तर त्याला बाकीच्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. आणि इथेही तसंच झालं होतं. जरी गुलाबबाई यांची परिस्थिती वाईट असली, बाकीच्या गोष्टींचा प्रॉब्लेम असला, तरी त्यांना शिकण्याची आवड होती आणि त्यामुळे त्यांना कोणीही अडवू शकलं नाही आणि त्यामुळे त्या आपोआपच शिकत होत्या आणि घरामध्ये सुद्धा हे बाळकडू होतंच. पण या काळामध्ये ज्यांच्याकडे त्या शिकत होत्या त्यांनी प्रचंड त्रास दिला होता आणि ही बाब मुलीनं आपल्या आईवडिलांना सांगितली होती, की ही बाई मला असा त्रास देते, तसा त्रास देते. आणि त्यावेळेस मग त्या वडिलांनी विचार केला, की त्यांची पत्नी शांताबाई या दगडूशाळेंच्या तमाशामध्ये काम करतायत आणि रोज घरदार सोडायचं, नंतर तमाशामध्ये जायचं, तिथं डान्स करायचा, तिथं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला आपली मुलगी जी आहे, गुलाबबाई ही दुसऱ्याच्या संगीत बारीत काम करते आहे किंवा ती अशा पद्धतीनं तिचा अपमान होतो आहे आणि त्यामुळे मग आपण एक काम करूया, आपण स्वतःची संगीत बारी सुरू करूया आणि त्यानंतर त्यांनी विचार केला, की बाकीचे बघा त्यांच्याकडे 1-2 लोकं असतात, 1-2 नाचणारे असतात आणि तेवढ्यावरती संगीतबारी सुरू होते. मग आपल्या घरामध्ये दोघी जणी आहेत, मी आहे, अजून आपल्या घरातली बाकीची मंडळी जर जमा केली तर सहजपणे 5-6 लोकं जमा होतील आणि आपली बारी चालू होईल. आणि त्यामुळे मग आपल्या घरातच हे सुरू करायचे असं ठरलं आणि मग गुलाबबाई यांचे वडील मुंबईला गेले. त्या ठिकाणी त्यांनी तबला, पेटी वगैरे ढोलकी काही साहित्य लागतं ते सगळं खरेदी केलं. त्या सगळ्यांची किंमत झाली होती साधारण ₹500 आणि त्यानंतर सुरू झाला गुलाबबाई संगमनेरकर संगीत बारी. ही अशा पद्धतीनं सुरू झाली होती. त्यावेळेस त्यांचं वय साधारणपणे एक 12-13 वर्षाच्या आसपासचं होतं. आता त्या संगीत बारीवरती एकमेव नाचणाऱ्या गुलाबबाई होत्या आणि आई जी आहे ती पाठीमागे उभं राहायची आणि ती गाणं गायची. तर अशा पद्धतीनं या सगळ्याला सुरुवात झाली होती आणि पहिला कार्यक्रम झाला होता कोल्हापूरमधल्या कवठेकर थिएटरमध्ये आणि त्यावेळी अनेक नामांकित पार्ट्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि कोल्हापूर हे कलापूर आहे त्यामुळे तिथं प्रचंड कलेला प्रतिसाद मिळतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक संस्थानिक यायचे, अनेक राजे यायचे, रजवाडी यायचे, श्रीमंत यायचे, सावकार यायचे अशा पद्धतीनं आणि अनेक निर्माते, दिग्दर्शक वगैरे सुद्धा तिथं येत असायचे आणि त्यावेळेस चित्रपटसृष्टी सुद्धा तिथंच बहरलेली होती. आता एक प्रसंग असा सांगितला जातो, की प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर ह्यांनी म्हणजे ते नकळत किंवा कोणीतरी सांगितलं, की एक चांगली चुणचुणीत मुलगी आहे, त्या ठिकाणी ते डान्स करते आहे, लावण्या वगैरे म्हणते आहे. तर त्यावेळेस मग गुलाबबाईंचा कार्यक्रम पाहायला भालजी पेंढारकर स्वतः तिथं आले होते. अर्थातच या गोष्टीची माहिती म्हणजे भालजी पेंढारकर कोण आहेत हे गुलाबबाईंना काहीच माहीत नव्हतं. पण त्यांच्यासमोर त्यांनी अगदी मन लावून त्यांची कला सादर केली होती. आता ती कला भालजींना आवडली. एक 14-15 वर्ष आता त्यांचं वय झालं होतं. 14-15 वर्षाची ही मुलगी आहे गुलाबबाई. रूपानं अत्यंत देखणी आहे, कलाकार आहे, चांगल्या पद्धतीनं ती अभिनय करते आहे, अदाकारी करते आहे आणि त्यामुळे भालजी खुश झाले आणि गुलाबबाईंच्या वडिलांना ते भेटले आणि सांगितलं, की मिठभाकर सिनेमा ते बनवतायत, त्यासाठी त्यांना नायिकेची गरज आहे आणि या मुलीला मी नायिका म्हणून घेतो. आता हे कळल्यानंतर मग त्या वडिलांनी सांगितलं नाही म्हटलं, की बायकोबरोबर ते बोलावं लागेल आणि त्यानंतर मग ते शांताबाईंकडे आले आणि सांगितलं, की आपल्या मुलीला पिक्चरमध्ये घेतायत, नायिका म्हणून घेतायत. हे ऐकल्यानंतर त्या शांताबाईंनी प्रचंड तांडव करायला सुरुवात केली, आरडाओरडा करायला सुरुवात केली. कारण आपली पोरगी जर सिनेमात गेली, तर तिचं आपण उपाशी मरणार आहोत, तिचं काय होणार आहे? त्याच्यानंतर ती माघारी परत आपल्याला दिसणार नाही वगैरे, वगैरे असं सगळं ते त्या आईच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर तिनं प्रचंड गोंधळ घातला. नाही, नाही ते नावच घ्यायचं नाही म्हटले त्या पिक्चरचं आणि ह्याचं सिनेमाचं वगैरे आणि त्यानंतर मग तिनं ते म्हटले, "आजच्या रात्रीतच इथून निघायचं." तिथला गाशा गुंडाळायचा, हे पिक्चरवाले या पोरीला पळून नेतील, घेऊन जातील वगैरे, वगैरे असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणचा गाशा गुंडाळला आणि ते पंढरपूरला आले. म्हणजे अशा प्रकारे केवळ गैरसमजामुळे गुलाबबाई या कलाकार होता होता चित्रपटसृष्टीतील कलाकार होता होता त्या राहिल्या होत्या आणि त्या जागी मग सुलोचना लाटकर यांना घेण्यात आलं होतं आणि त्यांनी या भूमिकेला प्रचंड चांगला न्याय दिलेला होता. असो, तर आता गुलाबबाईंची पार्टी जी आहे ती पंढरपूरला आली होती, तिथं सुद्धा बारी सुरू केली होती आणि या काळामध्ये एक लावणी कलावंत गोदावरी पुणेकर ह्या सुद्धा पंढरपूरला आलेल्या होत्या आणि यावेळेस मग आई शांताबाईनं
आपल्या मुलीला गुलाबबाईंना काही महिने गोदावरीबाई यांच्याकडे शिकायला पाठवलं होतं आणि त्यांच्याबरोबर ती गुलाबबाई काम पण करत होत्या. असं साधारण 3-4 महिने त्यांच्याबरोबर शिकल्या होत्या. त्यानंतर मग त्यांनी पंढरपुरामध्ये स्वतःची संगीत बारी सुरू केली होती आणि जवळ-जवळ वर्ष, दीड वर्ष त्या पंढरपूरमध्ये राहिल्या आणि त्यानंतर मग त्या पुण्याला गेल्या, नागपूरला गेल्या, मुंबईला गेल्या. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागात कार्यक्रम सुरू केले होते आणि आता त्यांची पार्टी आली होती मुंबईला. मुंबईच्या पिला हाऊसमध्ये त्यांचे खेळ सुरू झाले होते. अनेक नामवंत पार्ट्या होत्या, मोठमोठ्या पार्ट्या होत्या. यांच्यामध्ये चुरस होती आणि एक अशीच आठवण समोर येते. आता आपले मधुकर शेठ नेराळे यांच्या हनुमान थिएटरमध्ये गुलाबबाईंची पार्टी, त्यांचा खेळ होता आणि त्यावेळेस तिथं यमुनाबाई वाईकर यांची सुद्धा पार्टी होती. आता यमुनाबाई वाईकर यांच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या भागामध्ये घेतलेली आहे. आपण आपल्या या चॅनलवरती आहे, ते तुम्ही जरूर पहा. आता यमुनाबाईंच्या संगीत बारीत लोकांची गर्दी प्रचंड व्हायची. आता विचार करा, गुलाबबाई ही एक छोटीशी मुलगी होती आणि त्या मुलीला बाकीच्या कलाकारांनी दूर लोटलं होतं, की बाबा ही आमच्याकडून शिकेल, ही आमच्यापेक्षा मोठी होईल आणि म्हणून तिला जवळ पण करत नसायचे. अशा अनुभव गुलाबबाईंना आला होता. पण यमुनाबाईंच्या बाबतीत मात्र उलटा अनुभव आला होता. यमुनाबाईंसारखी दिलदार स्वभावाची व्यक्ती त्यांना आजपर्यंत भेटली नव्हती आणि त्या सतत त्या छोट्याशा गुलाबचं प्रचंड कौतुक करायच्या आणि काही चुकलं ना, की गुलाब असं करायचं बरं, तसं करायचं बरं, असं कर ग बाई, तसं कर ग बाई, अशा पद्धतीनं किंवा ही अशी अदा अशी घ्यायची, हे असा मुरका मारायचा, हे असं कर, हा शब्द असा घ्यायचा, हे हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. तर अशा पद्धतीच्या होत्या यमुनाबाई वाईकर. तर अशा महान कलाकारावरती माझं सुद्धा एक भाग्य आहे, की मला त्यांच्यावरती अभ्यास करायला मिळालं किंवा त्यांच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. तर आता गुलाबबाई ज्या आहेत त्या मुंबईमध्ये होत्या आणि मुंबईमध्ये म्हणजे यमुनाबाईंसारख्या महान व्यक्तींच्या बरोबर ती मार्गदर्शनाखाली त्या काम करत होत्या. त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळत होता आणि गुलाबबाईंचं हळूहळू आता ती छोटीशी मुलगी जी आहे ती आता तरुण वयामध्ये येत होती आणि लावणीला एक नवा बहर येत होता आणि काही काळ त्यांची संगीतबारी त्या मुंबईमध्ये राहिली. त्यावेळेस एच-एम-व्ही कंपनी या कंपनीनं यांना आमंत्रित केलं आणि यांच्या लावण्या रेकॉर्ड केल्या होत्या आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि रेडिओवरून त्या प्रसारित सुद्धा झालेल्या होत्या आणि त्यामुळे गुलाबबाई यांना प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती. आता यामुळेच मग दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी आयोजित केलेला एक विशेष कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महाराष्ट्रामधून दिल्लीला कार्यक्रम सादर करण्याची संधी यांना मिळाली होती. त्याचबरोबर ती प्रकाश इनामदार आणि जयमाला इनामदार तर यांचं गाढवाचं लग्न आहे या वगनाट्यामध्ये त्यांनी पार्श्वगायन केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं गुलाबबाई यांचं काम चाललेलं होतं आणि याच काळामध्ये त्यांची बहीण मीरा या सुद्धा यांच्याबरोबर ती काम करायला लागल्या होत्या आणि कदाचित काळ पुढं मागं असेल पण बहीण सुद्धा यांच्याबरोबर ती आता काम करत होती आणि पुढे या दोघींनी आवर्जून आर्यभूषण थिएटरमध्ये गुलाब, मीरा, संगमनेरकर या नावानं स्वतंत्र पार्टी सुरू केली होती आणि गुलाबबाई ज्या आहेत त्या लावणी गायच्या आणि मीराबाई ज्या आहेत त्या नृत्य करायच्या. अशा पद्धतीनं त्यांचं काम चालायचं आणि दोन्हीही बहिणी स्टेजवरती आता स्टेज गाजवायला लागल्या होत्या. पण दुःखाचा डोंगर कोसळला आणि मीरा संगमनेरकर यांचं दुर्दैवानं निधन झालं. पार्टी बंद पडली आणि त्या गुलाबबाई पूर्णपणे खचून गेल्या होत्या. आता ही बाब मधुकर शेठ नेराळे यांना कळाली. आता गुलाबबाई काम करत नाहीयेत हे कळल्यानंतर नेराळे जे आहेत, मधुकर शेठ जे आहेत ते म्हणजे कलावंतांचे संकटमोचन आणि त्यांनी गुलाबबाईंना पुन्हा बोर्डावरती उभं केलेलं होतं. आता त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय टुरिस्ट प्रदर्शन भरवलेलं होतं आणि याच्यामध्ये लावण्यांचा कार्यक्रम ठेवला होता आणि यावेळेस मग नेराळे सरांनी गुलाबबाई यांना आग्रह धरला होता, की तुम्ही या आणि तुम्ही लावणी सादर करा आणि त्यासाठी ते स्वतः संगमनेरला आले होते आणि पुन्हा एकदा गुलाबबाई यांच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवला होता. मग पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, सगळीकडे त्यांनी कामाला सुरुवात केली होती. सगळीकडे त्या जात होत्या आणि आपल्या कलेनं, आपल्या लावणीनं रसिकांच्या मनावरती मोहिनी घालत होत्या. पण यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ होता, तो होता खानदेश पर्व.
म्हणजे खानदेशामध्ये गुलाबबाई यांचं नाव महाराष्ट्रभर तर पसरलं होतंच, पण त्यावेळेस तमाशाचे प्रसिद्ध मालक होते, त्यांचं नाव आहे आनंदराव महाजन. यांनी गुलाबबाईंना खानदेशातलं निमंत्रण दिलं होतं, की तुम्ही इकडे या. गुलाबबाई तिकडे गेल्या आणि मग यात्रा असेल, जत्रा असेल, सण, उत्सव जे काय असेल, त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये यांच्या लावण्या व्हायला लागल्या होत्या आणि गुलाबबाई हे नाव खानदेशातल्या प्रत्येक गावागावात पोहोचलं होतं. त्यांची संगीत बारी एवढी नावारूपाला आली होती की नंतरच्या काळामध्ये त्यांनी महाजन यांचा तंबू सोडला आणि जळगावच्या प्रसिद्ध हैदरी थिएटरमध्ये स्वतःचा जम बसवलेला होता आणि तब्बल 30 ते 40 वर्ष त्या खानदेशामध्ये होत्या. खानदेशनं खऱ्या अर्थानं त्यांची कला फुलवली, त्यांची कला जोपासली. वयाच्या 25-30 मध्ये त्या खानदेशामध्ये गेल्या होत्या आणि जवळजवळ 60व्या वर्षी म्हणजे म्हाताऱ्या झाल्यावरती तरुणपणात गेल्या आणि म्हाताऱ्या झाल्यावरती त्या माघारी आलेल्या होत्या आणि त्यांचे आईवडील सुद्धा त्याच भागामध्ये मग गेले होते. म्हणजे त्यांचा मृत्यू तिथंच झाला होता. जवळजवळ संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य गुलाबबाई यांचं खानदेशामध्ये गेलं होतं आणि काही वर्षातच मग त्यांनी धुळ्यामध्ये स्वतःचं थिएटर पण सुरू केलेलं होतं. नंतर मग काही लोकांनी तिथं काड्या केल्या आणि ते थिएटर बंद पाडलं होतं आणि आता गुलाबबाईंनी साठी ओलांडलेली होती, वय झालेलं होतं आणि त्यामुळे मग खानदेशामध्ये जो काही आता इतक्या वर्ष कमावलं, इतक्या वर्ष नाव मिळवलं, कलेची सेवा केली होती आणि त्यामुळे आता त्या पुण्यात आल्या आणि ठरवलं की आता निवांत जीवन जगायचं. आता यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत गोड सुवर्णयोग आला होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक अल्बम होता. त्या अल्बममध्ये प्रिया तेंडुलकर आणि लता दीदी गप्पा मारतायत आणि काही गाणी त्याच्यामध्ये आहेत. यामध्ये राजसा जवळी जरा बसा ही लावणी लता दीदींनी गायलेली होती आणि त्या गाण्यावरती, त्या लावणीवरती गुलाबबाईंनी अदाकारी सादर करावी असा त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळे तो आग्रह अर्थातच लता दीदींचा आग्रह गुलाबबाईंना मोडता आला नाही आणि त्यांनी होकार दिला. विश्रामबाग वाड्यामध्ये या गाण्याचं चित्रीकरण झालं आणि यावरती गुलाबबाई यांच्या कन्या वर्षा संगमनेरकर यांनी सुद्धा आईबरोबर ती सादरीकरण केलेलं होतं आणि गुलाबबाईंना 81व्या वर्षी रज्जो नावाच्या हिंदी चित्रपटाची ऑफर आली होती. त्याच्यामध्ये कंगना राणावत बरोबर यांनी बडी अम्माची भूमिका केलेली होती आणि या चित्रपटामध्ये त्यांच्या कन्या कल्पना पाटील आणि नात ढोलकीच्या तालावरची फेम पियुषा एकत्र त्यांनी काम केलेलं होतं. तर अशा या हाडाच्या कलाकार होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. आणि त्यांचं जे काही आता वैयक्तिक जीवन आहे, त्याबद्दल मात्र फार कमी माहिती माझ्याकडे आहे. पण त्यांना एकूण 6 मुलं झाली. 3 मुले आणि 3 मुली. त्यांचा मुलगा रवी संगमनेरकर यांनी अकलूज या ठिकाणचं जे संगीत महोत्सव आहे त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शन म्हणून पण काम केलं होतं, दिग्दर्शक म्हणून पण काम पाहिलेलं होतं. पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि नंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं सुद्धा निधन झालेलं होतं. म्हणजे आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी पण त्यांच्या प्रचंड घडल्या आणि वाईट काळ पण त्यांना फार पाहायला लागलेला होता. पण शेवटी काळजामधल्या जखमा लपवायच्या आणि आयुष्यभर रसिकांची सेवा करायची हे तत्व त्यांनी पाळलेलं होतं. पण आता त्यांच्या वयाची 90 पार झालेली होती. त्या पूर्णपणे थकल्या होत्या आणि त्यांची मुलगी लावणी सम्राज्ञी वर्षा संगमनेरकर या आईचे लावणीची जी परंपरा आहे ती परंपरा पुढं नेत होत्या आणि 14 सप्टेंबर 2022 या दिवशी दुपारी साधारण 12:30च्या सुमारास गुलाबबाईंनी या जगाचा निरोप घेतला. लावणीचा हा गुलाब दुःखाच्या, संकटाच्या काट्यांमध्ये फुलला आणि कीर्तीचा सुगंध देऊन निर्माल्य बनला होता.